नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची सुरुवात एका जबरदस्त विचाराने करूया. बिझनेस हा पैशांवर नाही तर डोक्यावर चालतो. अनेकांना असं वाटतं की मोठा बिझनेस उभा करायला ना खूप मोठी रक्कम लागते. पण खरं सांगायचं तर तो जमाना आता गेलाय. अगदी बरोबर. विशेषतः 2026 मध्ये खरी ताकद पैशात नाहीये, तर ती आहे तुमच्या कल्पकतेमध्ये, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये. आणि आज आपण नेमकं हेच सिद्ध करणार आहोत. आपण अशा 5 डायनॅमिक बिझनेस ब्लूप्रिंट्सवर चर्चा करणार आहोत, ज्या फक्त 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात आणि त्यांची वाढण्याची क्षमता प्रचंड आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. भाग 1. डिजिटल हेरिटेज सर्व्हिस. ही एक अशी सेवा आहे जी थेट लोकांच्या भावनांना हात घालते आणि म्हणूनच यात एक प्रचंड मोठी व्यावसायिक संधी लपलेली आहे. आपण आठवणींना पुन्हा जिवंत करण्याबद्दल बोलतोय, तेही आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने. कल्पना करा, आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या आजोबा पणजोबांचे जुने, फाटलेले, पिवळे पडलेले किंवा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतात. या आठवणी खरं तर अनमोल आहेत, पण वेळेनुसार त्या खराब होत जातात. आणि बरोबर इथेच AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका जादूगारासारखं काम करतं. ही टेक्नॉलॉजी त्या जुन्या फोटोंना अक्षरशः एक नवं आयुष्य देते. त्यांना क्रिस्टल क्लिअर, हाय डेफिनेशन बनवते. त्यातले रंग इतके जिवंत करते की जणू काही ते फोटो कालच काढलेत. ही फक्त फोटो दुरुस्ती नाही, तर लोकांच्या मौल्यवान वारसाचं जतन करणारी एक अविश्वसनीय सेवा आहे. आणि गंमत म्हणजे याच्या गुंतवणुकीचा आकडा बघा, किती स्मार्ट आहे. रेमिनी किंवा फोटोशॉप AI सारख्या पॉवरफुल टूल्सच्या सबस्क्रिप्शनसाठी फक्त 1,500 रुपये आणि आपल्या योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचायला इंस्टाग्रामवर टार्गेटेड जाहिरात करण्यासाठी 2,000 रुपये. अगदी. आणि लोकांना आपल्या कामाची क्वालिटी दाखवण्यासाठी काही आकर्षक सॅम्पल प्रिंट्स आणि फ्रेम्सवर 1,500 रुपये. म्हणजे बघा, एकूण 5,000 रुपयात तुम्ही एक हायटेक डिजिटल स्टुडिओ सुरू करत आहात, तोही घर बसल्या. यात कोणतीही मोठी रिस्क नाही, फक्त तुमचं कौशल्य आणि एक मोठी संधी आहे. आणि आता येतो सगळ्यात रोमांचक भाग, कमाईची शक्यता. एका फोटोच्या दुरुस्तीसाठी तो किती खराब आहे यावर अवलंबून तुम्ही आरामात 500 ते 1,000 रुपये घेऊ शकता. जरा विचार करा, दिवसाला फक्त 2 फोटो, तरीही तुम्ही महिन्याला 30,000 ते 60,000 रुपये अगदी सहज कमवू शकता. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. जसं तुमचं काम पसरेल, लोकांकडून भावनिक प्रतिक्रिया येतील, तशी ही कमाई आणखी वेगाने वाढेल यात शंका नाही. चला आता पुढच्या भन्नाट मॉडेलकडे वळूया. भाग 2. दी अर्बन प्लांट डॉक्टर. आजकाल शहरांमध्ये बघा, प्रत्येकाला घरात हिरवळ हवीये, झाडं हवी आहेत. पण ह्या धावपळीच्या आयुष्यात त्यांची काळजी कशी घ्यायची हेच अनेकांना कळत नाही. आणि हीच समस्या आपल्यासाठी एक मोठी संधी बनतेय. ही संकल्पना अशी आहे की जसे आपले फॅमिली डॉक्टर असतात ना, तसेच तुम्ही झाडांचे डॉक्टर बनता. ही एक खूपच विशेष आणि गरजेची सेवा आहे, विशेषतः शहरांमधल्या फ्लॅट संस्कृतीत, जिथे प्रत्येक रूप खूप जपलेलं असतं. एकदम बरोबर. तुम्ही लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या इंडोर प्लांट्सची तपासणी करता, त्यांना काय झालं याचं अचूक निदान करता, योग्य सेंद्रिय खतं आणि औषधं देता, आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांची काळजी कशी घ्यायची याचा वैयक्तिक सल्ला देता. तुम्ही फक्त झाडं नाही वाचवत, तर लोकांच्या घरातलं चैतन्य टिकून ठेवता. याचं बजेट तर आणखीनच आकर्षक आहे. बागकामाचं एक प्रोफेशनल बेसिक किट, ज्यात सगळी आवश्यक उपकरणं असतील, ते फक्त 1,200 रुपयांत मिळतं. सुरुवातीला लागणारी चांगली ऑर्गॅनिक खतं आणि औषधं 2,000 रुपयांत. आणि तुमची व्यावसायिक ओळख निर्माण करण्यासाठी आकर्षक व्हिजिटिंग कार्ड्स आणि एक प्रोफेशनल बॅगसाठी फक्त 800 रुपये. स्थानिक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पत्रकं वाटण्यासाठी साधारण 1,000 रुपये. बस, एकूण 5,000 रुपयांत तुमचा व्यवसाय सुरू. यात मासिक देखभाल कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन नियमित कमाईचा एक भक्कम स्रोत निर्माण करण्याची जबरदस्त संधी आहे. पहिला ग्राहक मिळवण्याचा मार्ग तर एकदम सरळ आणि सोपा आहे. पहिली पायरी, तुमचं प्रोफेशनल किट तयार करा. दुसरी, तुमची ओळख म्हणजे आकर्षक व्हिजिटिंग कार्ड्स तयार करा, जे तुमची एक्सपर्टाईज दाखवतील. तिसरी पायरी, तुमच्या जवळच्या मोठ्या आणि पॉश सोसायट्यांमध्ये पत्रकं वाटा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, चौकशी करणाऱ्या लोकांना तुमच्या ज्ञानाने प्रभावित करून पहिल्या पेड व्हिजिटमध्ये रूपांतरित करा. हे इतकं प्रॅक्टिकल आहे की कोणीही उद्यापासूनच याची सुरुवात करू शकतं. आता वळूया आपल्या तिसऱ्या संधीकडे. भाग 3. लोकल डिजिटल एनेबलमेंट. ही संधी थेट आपल्या स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे, जे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. आपण त्यांना या डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग बनवणार आहोत. आपल्या आजूबाजूला कितीतरी छोटे व्यावसायिक आहेत. तो पाणीपुरीचा प्रसिद्ध गाडा, तो इस्त्रीवाला किंवा नाक्यावरचं ते चहाचं दुकान. हे लोक खूप कष्ट करतात, पण डिजिटल जगात ते अक्षरशः अदृश्य आहेत. आणि बरोबर इथेच आपण त्यांना एक कम्प्लीट वन स्टॉप डिजिटल पॅकेज देऊ शकतो. त्यांचं दुकान गुगल मॅप्सवर आणणं, जेणेकरून नवीन ग्राहक त्यांना सहज शोधू शकतील.
एक आकर्षक आणि प्रोफेशनल QR कोड स्टँड बनवून देणं आणि ग्राहकांशी थेट जोडले जाण्यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट सेट करून देणं, या एका सेवेमुळे त्यांचा व्यवसाय एकदम आधुनिक आणि विश्वासार्ह दिसू लागतो. याचं बजेटसुद्धा खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे. यातली गुंतवणूक ही ठोस आणि दिसणाऱ्या वस्तूंवर आहे. दुकानदारांसाठी आकर्षक आणि टिकाऊ ॲक्रेलिक QR स्टँड बनवण्यासाठी ₹2000, त्यांना देण्यासाठी माहितीपत्रक आणि स्टिकर्सवर ₹1500 आणि स्थानिक परिसरात फिरून या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासावर ₹1500. म्हणजे एकूण ₹5000 तुम्ही एक अशी सेवा सुरू करताय जी थेट आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देते आणि तंत्रज्ञानाचा खरा फायदा तळागाळापर्यंत पोहोचवते. आणि कमाईचं म्हणाल तर तुम्ही प्रत्येक दुकानदाराकडून ह्या संपूर्ण पॅकेजसाठी आरामात ₹1500 ते ₹2000 आकारू शकता. विचार करा, त्यांच्यासाठी ही एक वेळची गुंतवणूक आहे जी त्यांना आयुष्यभरासाठी फायदा देणार आहे. अगदी दिवसाला फक्त एका क्लायंटला जरी तुम्ही हे पॅकेज विकलं तरी महिन्याची कमाई किती मोठी होऊ शकते याचा विचार करा. आणि हे फक्त पैसे कमावणं नाहीये, हे आपल्या समाजातील छोट्या व्यावसायिकांना सक्षम करणं आहे, त्यांना मोठ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत करणं आहे. चला, आता आपण चौथ्या बिझनेस मॉडेलवर आलो आहोत. भाग 4, कॉन्टेंट रिपर्पझिंग एजन्सी. हे आजच्या क्रिएटर इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाचं आणि प्रचंड गरजेचं मॉडेल आहे. इथे आपण कॉन्टेंटच्या दुनियेतील एक खूप मोठी समस्या सोडवणार आहोत. आजकाल बघा, अनेक यूट्यूबर्स आणि पॉडकास्टर्स मोठे, माहितीपूर्ण, हाय क्वालिटी व्हिडिओ बनवतात. पण खरं सांगायचे तर त्यांच्याकडे एका तासाच्या व्हिडिओमधून छोटे, व्हायरल होणारे रील्स किंवा शॉर्ट्स बनवायला अजिबात वेळ नसतो. हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही नेमका तोच प्रॉब्लेम सोडवता. तुम्ही त्यांच्या एका तासाच्या व्हिडिओमधून 10-15 आकर्षक, लक्षवेधी आणि व्हायरल होण्याची क्षमता असलेले छोटे व्हिडिओ काढून देऊ शकता. म्हणजे तुम्ही फक्त त्यांचा वेळ नाही वाचवत, तर त्यांच्या कंटेंटची पोहोच अनेक पटीने वाढवता. या कामाचं खरं मूल्य काय आहे ते इथे स्पष्ट दिसतंय. एका बाजूला एक तासाचा व्हिडिओ आहे जो फक्त एकदा पाहिला जातो, त्याची पोहोच मर्यादित असते. आणि दुसऱ्या बाजूला त्याच एका व्हिडिओमधून काढलेले 10 व्हायरल रील्स, 15 आकर्षक शॉर्ट्स आणि 5 शेअर करण्यासारखे कोटकार्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही एकाच कंटेंटला अनेक भागांमध्ये रूपांतरित करून त्याचं मूल्य आणि पोहोच घातांकी पद्धतीने म्हणजे एक्सपोनेन्शियली वाढवत आहात. हे म्हणजे कंटेंटचं सोनं करण्यासारखंच आहे. या बिझनेससाठी गुंतवणूक तर आश्चर्यकारकपणे कमी आहे. चांगल्या व्हिडिओ एडिटिंग ॲप्सचं मासिक सबस्क्रिप्शन साधारण ₹1000 मिळून जाईल. हाय स्पीड इंटरनेट आणि इतर खर्चासाठी ₹1500. आणि स्वतःचं ब्रँडिंग म्हणजे एक छोटा पोर्टफोलिओ आणि काही सॅम्पल व्हिडिओ बनवण्यासाठी ₹1000. याचा अर्थ ₹3500 ते ₹5000 तुम्ही एक हाय डिमांड डिजिटल एजन्सी सुरू करू शकता, जी जगात कुठूनही चालवता येते. आणि आता आपण आपल्या 5व्या आणि शेवटच्या पण अत्यंत स्मार्ट बिझनेस आयडियाकडे आलो आहोत. भाग 5, मायक्रो इन्फ्लुएन्सर ब्रोकरेज. ही पूर्णपणे नेटवर्किंग आणि स्ट्रॅटेजीवर आधारित संधी आहे. यात तुम्ही एक खूप महत्त्वाचा दुवा, एक ब्रिज बनता. याची संकल्पना खरंच खूप हुशारीची आहे. तुम्ही तुमच्या शहरातील स्थानिक ब्रँड्स जसे की एखादं कॅफे, बुटीक किंवा जिम आणि 5 ते 10,000 फॉलोअर्स असलेले स्थानिक मायक्रो इन्फ्लुएन्सर्स यांच्यामध्ये एक एजंट किंवा दुवा म्हणून काम करता. बरोबर? तुम्ही त्या ब्रँड्सना त्यांच्या बजेटमध्ये बसणारे आणि योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे इन्फ्लुएन्सर शोधून देता आणि त्याच वेळी त्या इन्फ्लुएन्सर्सना पैसे कमवण्याची संधी निर्माण करून देता. मोठ्या ॲड एजन्सीज या छोट्या बाजाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि हीच तुमची सगळ्यात मोठी संधी आहे. आणि या बिझनेसचं सगळ्यात आकर्षक मॉडेल काय माहितीये? यात थेट भांडवली गुंतवणूक 0 आहे, म्हणजे 0. तुम्हाला कोणतंही साहित्य विकत घ्यायचं नाही, कोणतंही मशीन नाही. अगदी ते ₹5000 तुम्ही स्वतःच्या प्रोफाईल बिल्डिंगवर आणि नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यासाठी खर्च करता. म्हणजे तुम्ही भांडवलावर नाही तर तुमच्या कौशल्यावर, तुमच्या संवाद कौशल्यावर आणि तुमच्या ओळखींवर गुंतवणूक करता. तुमची व्हॅल्यू प्रपोजिशन इथे क्रिस्टल क्लिअर होते. एक मोठा मॅक्रो इन्फ्लुएन्सर खूप महाग असतो. त्याची पोहोच खूप मोठी असली तरी स्थानिक पातळीवर त्याचा प्रभाव आणि विश्वासार्हता कमी असते. याउलट अनेक छोटे मायक्रो इन्फ्लुएन्सर्स कमी खर्चात अधिक लक्षित लोकांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या फॉलोअर्ससोबत एक वैयक्तिक संबंध असतो, ज्यामुळे त्यांचा प्रभाव खूप जास्त असतो. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही स्थानिक व्यवसायांना कमी पैशात जास्त प्रभावी आणि परिणामकारक मार्केटिंग करून देता. आपण या 5ही आयडिया पाहिल्या, पण या सगळ्यांना 2026 मध्ये इतकं शक्तिशाली बनवणारा एक महत्त्वाचा आणि गुप्त घटक आहे. त्यालाच आपण फोर्स मल्टिप्लायर म्हणू शकतो. हा तो घटक आहे जो तुमच्या ₹5000 गुंतवणुकीला 5 लाखांच्या गुंतवणुकी इतकी ताकद देतो. हे लक्षात घ्यायला हवं की तुमचे ₹5000 फक्त एका मर्यादित बजेटपुरते नाहीत. तुमच्याकडे आज AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी प्रचंड ताकद आहे. तुम्हाला तुमच्या जाहिरातीसाठी आकर्षक आणि विकली जाणारी कॉपी हवी आहे?
ChatGPT काही सेकंदात लिहून देईल. तुम्हाला व्यावसायिक दर्जाचे डिझाईन्स, लोगोज किंवा सोशल मीडिया पोस्ट्स बनवायची आहेत? कॅनव्हा AI ते काम चुटकीसरशी करेल. ही सगळी टूल्स मोफत किंवा अगदी कमी किमतीत उपलब्ध आहेत. याचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही 5,000 रुपयात फक्त साहित्य नाही तर एक संपूर्ण टेक्नॉलॉजिकल टीमच विकत घेत आहात. तुमची मेहनत आणि हे तंत्रज्ञान एकत्र आलं की यशाचा मार्ग खुला आहे. तर या होत्या 5 अनोख्या, शक्तिशाली आणि कमी गुंतवणुकीच्या बिझनेस आयडिया. आता माझ्याकडे पैसे नाहीत हे कारण खरंच मागे पडलं आहे. यापैकी कोणत्याही एका आयडियावर विचार करायला सुरुवात करता येईल. या 5 पैकी कोणती आयडिया सर्वात जास्त प्रभावी वाटली? केपी दी एंटरप्रेन्युअरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.